गाव गावामध्ये गावामध्ये गाव पाच पाच गावामध्ये गाव आले ते मोहू गाव आहे ते महू गाव गावामध्ये गाव आहे ते महू गाव तिथं जन्मले भीमराव सखे बाई तिथं जन्मले भीमराव सखे बाई ग तिथं जन्मले भीमराव सखे बाई ग तिथं जन्मले भीमराव सखे बाई ग बघा गावामध्ये गाव भीम जिथं जिथं जाई तिथं सोनं उगव बाई. बाबासाहेबांचा जिथे जिथे स्पर्श झाला, ज्या ज्या मातीला स्पर्श झाला, महूची माती सुद्धा पवित्र झाली आणि इतिहासामध्ये महूचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं गेले, कारण त्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला. येवला या ठिकाणी बाबासाहेबांनी घोषणा केली, इतिहासामध्ये नोंद झाली. नाशिकचा काळाराम मंदिराचा 5 वर्षाचा सत्याग्रह, महाड असेल, मुखेड असेल, पुणा असेल, औरंगाबाद असेल, संभाजीनगर, असाच जिथे 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 भीम जाई तिथं सोनं उगवा बाई. आणि आम्ही तर बाबासाहेबांच्या खानदानीची माणसं आहोत, म्हणून म्हणतो गर्भात भीमाईने जो प्राण वाढविला, गर्भात भीमाईने जो प्राण वाढविला, अरे दुनियेत नाही ऐसा शिलवान वाढविला, बलवान शक्तिशाली त्या रामजी सुताने दुनियेत भारताचा सन्मान वाढविला, दुनियेत भारताचा सन्मान. आपणही आपल्या घरामध्ये सन्मान वाढवणारे मुलं तयार करायचे आहेत, मुलांना तसं प्रशिक्षण द्यायचं आहे, शिक्षण द्यायचं आहे, म्हणून म्हणतो. आणि गावामध्ये गाव अहो गावामध्ये गाव आहे ते महू गाव, तिथं जन्मला भीमराव सखे बाई, तिथं जन्मले भीमराव सखे बाई तिथं जन्मले भीमराव सखे बाई तिथं जन्मले भीमराव सखे बाई. बघा भीमाई त्याची माता, क्या बात है, वाह बहुत बढ़िया बजा रहे. भीमाई त्याची माता, रामजी त्याचे पिता, भीमाई त्याची माता रामजी त्याचे पिता, भीमाई त्याची माता रामजी त्याचे पिता. भीमाई त्याची माता. बाबासाहेबांना आईचं प्रेम फक्त 5 वर्ष मिळालं. 5 वर्षाची असताना बाबासाहेबांची आई माता भीमाई वारली, पण रामजी बाबानं बाबासाहेबांचं संगोपन करून हनुमंत आनंद यांच्याकडून 100 रुपयाची भेट आलेली आहे. त्यांचंही म्हणणं काय आहे, बाप असावा तर रामजी बाबासारखा असावा. भीमाई त्याची माता, क्या बात है, भीमाई त्याची माता, रामाजी त्याचे पिता, भीमाई त्याची माता रामजी त्याचे पिता, भीमाई त्याची माता रामजी त्याचे पिता. दलिताचा नेता सखे बाई गे, दलितांचा नेता सखे बाई गे, दलितांचा नेता सखे बाई गे, दलितांचा नेता सखे बाई गे, सखे बाई गे, दलितांचा नेता सखे बाई गे. डोळ्याच्या करुणी
आईच्या करुणी वाटी शिकला तो दिन राती तो तर माईचा पती, तो तर माईचा पती सखे बाई गे. रमाईचा पती सखे बाई ग, तोच रमाईचा पती सखे बाई ग, तोच रमाईचा पती सखे बाई ग. दलिताचे बाप आई काय सांगून बनाई. दलितांचे बाप आई काय सांगून वदाई, दलितांचे बाप आई काय सांगून वदाई. दलिताचे बाप आई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाई 36 वर्षाचं जीवन जगलं. कोट्यावधी लोकांची माता झाली, आई झाली. आम्हाला 2 पोरं किंवा 1 पोरगा असलं तरी घडवता येत नाही. ते घराच्या विरोधात जाते, आईच्या विरोधात जाते, बापाच्या विरोधात जाते, खानदानीच्या विरोधात जाते. म्हणून म्हणतो कोई इधर है तो कोई उधर है, कोई इधर है तो कोई उधर है. अरे कौन जाने कौन किधर किधर है. रमाई हमारी मदर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे फादर है. आई वडील म्हणतो. दीक्षांत गौतम हे आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडून उत्तर भारतीय असून सुद्धा त्यांना बाबासाहेब समजतो. प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात येतात आणि ते काय म्हणतात, दलितांचे बाप आई, दलितांचे बाप आई काय सांगू न मलाई. मीराताई साळवे या ताईकडून 100 रुपयाची भेट. त्यांचे म्हणणं काय आहे, दलितांचे बाप आई काय सांगू न बोलाई. झाला बामणाचा जावाई सखे बाई गे. झाला बामणाचा जावई सखे बाई ग, झाला बामणाचा जावई सखे बाई ग, झाला बामणाचा जावई सखे बाई ग. मनूचा होता काळ त्याचं नाव खूप, मनूचा होता काळ त्याचं कुळ सकपाळ. मनूचा होता काळ त्याचं कुळ सकपाळ, मयूर त्याचं बाळ सखे बाई ग. मनवाद एक विषारी जहरीला साप होता, कणकण दाद्याचा. मनवाद एक विषारी जहरीला साप होता. या शूद्रांना दलितांना त्याचाच शाप होता. त्या मनवादी विद्वानांना बुद्धीने हरविणारा भीमराव क्रांतिकारी साऱ्यांचा बाप होता, साऱ्यांचा बाप होता. म्हणून म्हणतो मनूचा होता काळ, मनूचा होता काळ त्याच कुळ सकपाळ. मयूर त्याच बाळ मयूर त्याच बाळ सखे बाई ग, मयूर त्याच बाळ सखे बाई ग, मयूर त्याच बाळ सखे बाई ग. गावामध्ये गाव, गावामध्ये गाव आहे ते महू गाव, गावामध्ये गाव आहे ते महू गाव.
जन्मल भीमराव सखेबाई तिथे जन्मले भीमराव सखेबाई ग 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 तिथे जन्मले भीमराव